आपल्या सोबत आहेत भाजपचे वरिष्ठ नेते कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवारजी। आज शपथविधी आहे, मोठा सोहळा, काय सांगा? आनंदाचा क्षण आहे, महाराष्ट्राच्या जनतेसाठी आनंदाचा क्षण आहे। महाराष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर गतीने नेण्याचा संकल्प करणारी महायुती निवडून आली आहे आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक या सर्व क्षेत्रामध्ये जो या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरजींचा जो विचार आहे, क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा जो विचार आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा संकल्प आहे, हे संकल्प पूर्ण करणे यासाठी निश्चितपणे सरकार पूर्ण शक्तीने काम करणार आहे। देवेंद्रजींच्या आठवणी तुमच्यासोबत इतके वर्ष काम केलं आहे, आज तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहे, तुम्ही दोन्ही नेते विदर्भातून येत आहे, कर्तबगार नेते आहे आणि माझ्यासोबत तर त्यांचा 3 वर्ष मी प्रदेशाचा अध्यक्ष असताना महामंत्री म्हणून अतिशय उत्तम काम जे दिलं ते पूर्णपणे शक्तीने करायचं, प्रश्न अतिशय तर्काच्या आधारावर मांडायचा। विधिमंडळात सुद्धा आम्ही दोघेच विधिमंडळाच्या विभिन्न संसदीय आयुधांचा उपयोग करायचो आणि निश्चितपणे एक कर्तबगार भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता, ज्यांच्यावर मोदीजींनी अतूट विश्वास व्यक्त केला, तो नेता या राज्याचा कर्णधार म्हणून, कप्तान म्हणून जेव्हा काम करेल तेव्हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पावर वेगाने पुढे जाईल। आज आणखी काही मंत्री शपथ घेणार आहेत का फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे शपथ घेणार आहेत? आता मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री एवढंच ठरलं, त्यामुळे बाकी मंत्र्यांचा शपथविधी हा पुढे होईल आणि हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी होण्याची शक्यता आहे। साधारणतः हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीच व्हायची शक्यता नक्कीच आहे आणि एवढे विभाग तिघांच्या हातात जर असेल तर मग अडचण निर्माण होईल। संजय राऊत म्हटले की भाजप एकदा आता शिंदेंना संपवून टाकणार। असं आहे, संजय राऊत साहेबांना सकाळी 10 वाजता उठायचं आणि मीठ घेऊन काय काय नासवता येतं ते नासवायचं, तर आपण अशा प्रतिक्रिया विचारल्याने त्याचं काय उत्तर असणार? हे यांना संपवेल, ते त्यांना संपवेल। हां, मला एवढं माहीत आहे की स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनी एक वाक्य म्हटलं, हे यांनी ऐकलं नाही, ते म्हणाले काँग्रेसच्या सोबत गेलं की दुकान बंद करा। ते वाक्य यांनी आठवण ठेवलं असतं ते कदाचित गेले नसतं। आता मिळाली खरं आहे, 2 वर्ष 8 महिने ते आपला अनुभव सांगत आहे। ते 2 वर्ष 8 महिने सरकारमध्ये होते ना, तर त्यांना वाटतं की आपण जे केलं तसंच जग करतं आणि म्हणून त्यांचं हे वाक्य आहे। साईसह गजानन माटे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।